हॅलो गाईज. फ्री मेहंदी क्लासच्या फर्स्ट डेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत परफेक्ट मेहंदी पेस्ट कशी तयार करायची मेजरमेंट मशीन घेऊन. तर इथे मी माझी 5 फिल्टर मेहंदी पावडर घेतली आहे, जी आपण सेल करतो. जर कुणाला ऑर्डर करायची असेल तर मला DM करा. ही मी व्यवस्थित पॅक करून ठेवते. यूज झाल्यानंतर लगेच ही व्यवस्थित पॅक करून ठेवत जा. सो आता इथे तुम्ही कलर बघू शकता. तुम्ही पाहू शकता ही किती सुंदर आणि स्मूथ अशी मेहंदी पावडर. याचा कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता. हे बघा. ओके, ही मैद्यासारखी इतकी स्मूथ आहे. 5 फिल्टर प्रीमियम मेहंदी पावडर आहे ही. याचे डिटेल्स तुम्हाला अजून हवे असतील तर तुम्ही मला DM करू शकता. सो मी तुम्हाला याच्या डिटेल्स शेअर करेन. सो आता आपण परफेक्ट मेहंदी पेस्ट कशी तयार करायची हे पाहणार आहोत. सो आता आपण काय करणार आहोत की खूप जण स्पूनच्या हेल्पनी मेहंदी पेस्ट तयार करतात. स्पूननी तयार केलेली प्रत्येक वेळीच व्यवस्थित येईल असं नाही, कारण त्यांना मिक्सॉलॉजी माहीत नाही. ते व्यवस्थित प्रोसेस करत नाहीत, आणखी त्यांच्या मेहंदी पेस्टला मग कलर येत नाही. हीच प्रोसेस आज इथे आपण बघणार आहोत. स्पून नाही, मेजरमेंट मशीनचा यूज करून बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. ओके, तर इथे मी माझी वेइंग मशीन घेतलेली आहे. मी फर्स्ट ऑन करते आणि इथे मी आता पहिला बाउल ठेवून दिला. हे आहे 21 ग्रॅम बाउलचं वेट झालं. सो मी ते टेअर करते. ओके, आता इथे नवीन पावडर घेण्यासाठी, वेट घेण्यासाठी मशीन रेडी आहे. सो इथे मी आता तुम्हाला दाखवणार आहे. सो आपण किती 2 कोनसाठी जेवढे लागेल तेवढीच आपण घेऊया. सो इथे मी 12 ग्रॅम मेहंदी पावडर घेते. ओके, 12 ग्रॅम मेहंदी पावडर घेतल्यानंतर याचा जो रेशो आहे, स्टँडर्ड रेशोज आहेत त्याचा मी तुम्हाला थोड्या वेळाने त्याचा चार्ट दाखव. मी 5 फिल्टर मेहंदी पावडर घेतली आहे. सो याच्यामध्ये आपल्याला 5 to 6 ग्रॅम शुगर टाकायचे आहे. सो आपण त्यानुसार ती शुगर टाकून घेऊया. नंतर व्यवस्थित तुम्ही हे मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला जे पावडर घेतले त्याच्या दुप्पट आपल्याला हे टाकायचं आहे. त्याच्या दुप्पट आपल्याला वॉटर टाकायचं आहे. सो इथे माझ्याकडे मेजरमेंट कप आहे. ml आणि ग्रॅमचं वेट वेगवेगळं असतं. सो तुम्ही त्यानुसार टाकू शकता किंवा तुमच्या अंदाजानुसार टाका. मी तर टाकते, मी दाखवते प्रॉपर मेजरमेंटनी. सो मी प्रॉपरच तुम्हाला दाखवते, अंदाजे काही नाही करून दाखवणार. सो याच्या दुप्पट आपल्याला इथं ऑइल टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला ती कन्सिस्टन्सी मॅच करायची आहे. तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. तर ही प्रोसेस इम्पॉर्टंट वाली आहे. इथे तुम्ही जेव्हा पाणी टाकता तेव्हा एक लक्षात ठेवा की जी आपण शुगर यूज केलेली आहे याच्यामध्ये ती सुद्धा पाणी सोडते. सो भरपूर पाणी यूज करू नका. त्यांनी काय होईल की तुमची जी पेस्ट आहे ती लिक्विडी होईल, रनी होईल. सो पाणी यूज करताना प्रॉपर यूज करा, थोडं यूज करा, लागलं तर नंतर यूज करता येतं. सो इथे ही पहिला साखर थोडी छान मेल्ट होऊ द्यायची. छान मिक्स करा. सगळा खेळ मिक्सिंगचा आहे. सो तुम्ही जितकं चांगलं व्यवस्थित मिक्स कराल तितकं तुमची पेस्ट खूप छान होईल. तुम्ही बघू शकता याचा पेस्टचा कलर बघू शकता. हे बघा, या स्टेजला तुम्ही थोडं पाणी ऍड करा त्याच्यामध्ये. एक लक्षात ठेवा, समर मध्ये आपल्याला पाणी थोडं यूज करायचं आहे, कारण पाणी जास्त यूज केलं तर डाय रिलीज नंतर सुद्धा पेस्ट लिक्विडी होऊ शकते. सो थोडं पाणी यूज करताना व्यवस्थित लक्ष द्या. यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जर तुमच्याकडे मेजरमेंट कप नसेल तर कॅप असतं त्या औषधावरचं, त्याच्या सुद्धा ml वरती आपल्याला भेटू शकतं. सो तुम्ही कमी अमाऊंटमध्ये जर मेहंदी पावडर ची पेस्ट तयार करत असाल सो त्याच्यावरती 10 ml पर्यंतचं मेजरमेंट अवेलेबल असतं. सो तुम्ही त्याचा पण यूज करू शकता. ओके, इथे हे झालेलं आहे. आपली इथे पेस्ट झालेली आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे पेस्टचा. कॅन सी, ही आपली 5 फिल्टर मेहंदी पावडर आहे आणि आपलं मिक्स ब्रायडल ऑइल सुद्धा आहे. सो आता आपण ते ऍड करू. ओके, या स्टेजला आपल्याला आता ते ऍड करायचं आहे. मी इथे आता 13 ग्रॅमची पावडर पेस्ट आहे. तर इथे आपल्याला 4 ते 5 ml ची ऑइल ऍड करायचं आहे. सो ते मी घेतलेलं आहे. सो ते मी आता ऍड करते. ओके, तर मी ऍड केलेलं आहे. तुम्हाला मी चार्ट देणार आहे. सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की
राहा आणि तो चॅटचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या घरीच ही पेस्ट तयार करू शकता. लक्षात घ्या, ऑइल घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ते फेटायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे डायरी साठी 7 to 8 आवर्स मॅक्स झाले. उन्हाळ्यामध्ये तुम्ही 6 आवर्स सुद्धा ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही यूज करा. अदरवाईज यूज करायचं नसेल तर त्याची डायरेक्टची प्रोसेस चालूच राहील. सो तुम्ही काय करा, ती पॅकिंग बॅगमध्ये भरून फ्रीजरमध्ये, डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्या. सो त्याची डायरेक्टची प्रोसेस थांबेल. डायरेक्टची प्रोसेस जर जास्त झाली तरी सुद्धा कलर फिकट येतो, डार्क येत नाही. सो 6 to 7 आवर्स आपण डायरेक्टसाठी पेस्ट सोडून द्यायची आहे. ही जी माझी पेस्ट आता तयार आहे ही मी 6 to 7 आवर्स ही मी डायरेक्टसाठी सोडून देणार आहे अशीच पॅक करून. सो एअरटाईट करा, याला पूर्ण व्यवस्थित झाकून ही डायरेक्टसाठी सोडून द्या. ओके, तुम्ही बघू शकता याचा कलर किती सुंदर आलाय, बघू शकता. ओके, आपल्याला ही आता व्यवस्थित ठेवून द्यायची आहे, पॅक करून ठेवून द्या. ओके, तर मी आता ही पेस्ट डायलेटसाठी सोडून देणार आहे. मी व्यवस्थित पॅक केलं. ओके, तर मी इथे हा मेजरमेंटचा चार्ट दिला आहे. सो तुम्ही बघू शकता, जेव्हा तुम्ही जर तुमच्याकडे वेट मशीन नसेल तर तुम्ही वेट मशीन घ्या. वेट मशीनवरती प्रॉपर तुम्ही मेहंदीची पेस्ट बनवू शकता. ऑर्डरसाठी जाताना आपल्याला 7-8 कोण तरी हवेच असतात आरामात. जर सायडर असतील तर जास्तच कोण लागतात. सो तुम्ही वेट मशीनचा यूज करा, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर मेजरमेंट समजेल. किती ग्रॅमचे किती किती कोण होतात, एक कोण म्हणजे एका हातासाठी किती कोण लागतात, पेन्सिल कोण करत असाल तर ते किती लागतात, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजेल. अंदाजे करण्यापेक्षा हे केलेलं कधीही बेस्ट. हे तुमचे कधीच फेल जाणार नाही. मेजरमेंटनी केलेली पेस्ट कधीच फेल जाणार नाही. सो तुम्ही मेजरमेंटचा यूज करा. सो इथे मी तुम्हाला थोडक्यात हे चार्ट दिलेला आहे. तर आपण जर 100 ग्रॅम मेहंदी पावडर घेतली तर शुगरचं प्रमाण 30 ते 35 ग्रॅम ठेवा. त्याच्यानंतर शुगर ही उन्हाळ्यात कमी घातली तर चालेल, पण ही कशी जास्त असली तर याच्यामुळे मेहंदीला स्टिकीनेस येतो प्लस शाईन येते, त्यामुळे शुगरचा यूज करा. त्याच्यानंतर लेमन सिरप आहे ते मी 30 ml यूज करते. ऑइल आहे ते 100 ग्रॅमसाठी तुम्ही 35 ml पर्यंत यूज करू शकता. सो त्याने कलर चांगला येतो. त्याच्यानंतर टी वॉटर म्हणजे आपण जे चहा पावडरचं पाणी करतो ते मी मेहंदी पावडरच्या दुप्पट यूज करते आणि लागलंच तर नंतर यूज करते थोडंफार, पण ह्या रेशो फिक्स आहे. त्याच्यानंतर 75 ग्रॅमचा काय आहे तर 25 ग्रॅम शुगर यूज करायचे, साखर यूज करायचे, त्यानंतर लेमन सिरप अशा प्रकारे यूज करायचे. इथे तुम्ही बघू शकता मी स्टेप बाय स्टेप किती कशा लागतील त्याचं हे दिलेलं आहे. तुम्हाला वाटल्यास याचा स्क्रीनशॉट घ्या. सो तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला किती मेजरमेंट ठेवायचं आहे. सो आम्ही तुम्हाला सांगते की 100 ग्रॅममध्ये 100 ग्रॅम मेहंदी पेस्टमध्ये आपले 25 ग्रॅमचे जवळजवळ 15 ते 16 मॅक्स कोन होतात. सो आता तुम्ही हे बघायचंय की तुमच्या मेहंदी डिझाईननुसार तुम्हाला ब्राईडसाठी किती कोन लागतात. सो ते 25 ग्रॅमचे असू दे किंवा पेन्सिल कोन असू देत. सो त्या प्रकारे तुम्ही डिवाइड करू शकता आणि तुमचे कोन तयार करून ऑर्डरला घेऊन जाऊ शकता. ऑर्डरच काय तर तुम्ही कोन सेलिंगसाठी सुद्धा या रेशोचा यूज करू शकता. इथे मी टेबल स्पूनचा पण रेशो दिलेला आहे, पण टेबल स्पून पेक्षा कधीही मेजरमेंट जे आपण वेट मशीनवरती घेतो प्रॉपर ते बेस्ट. सो जर मेहंदी आर्टिस्ट असाल तर वेट मशीन तुम्ही घ्याच, हे माझं सजेशन आहे तुमच्यासाठी. वेट मशीन घ्या. सो त्याच्यामुळे तुम्हाला खूप इम्प्रूव्हमेंट जाणवेल तुमच्या प्रोसेसमध्ये. सो तुम्ही ती घ्याच. आणखी तुम्हाला जर कोणतेही प्रोडक्ट हवे असतील, 5 लिटर मेहंदी पावडर, ऑइल, तर तुम्ही मला DM करू शकता. माझ्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहेत. सो सॅम्पल किट सुद्धा अवेलेबल आहे. सो तुम्ही त्याचा यूज करून स्वतः मेहंदी पेस्ट तयार करून त्याचे रिझल्ट पाहू शकता. खूप सुंदर रिझल्ट आहेत. अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि थँक्स फॉर वॉचिंग.